आपला अभिनंदन. सर्व तरुण बेरोजगार, ही लढाई कुठल्या जातीची, कुठल्या पातीची, कुठल्या गटाची, कुठल्या तटाची, कुठल्याही भेदाची नसून माझ्या घरी पैसे नव्हते, आईने दुसऱ्याकडून 200 रुपये घेतले. भाऊ हे गाडीत पेट्रोल टाक, कामाला जाय. कामाला आलो, माझी जॉईनिंग झाली 4 तारखेला. 4 तारखेप्रमाणे 200 रुपये कट झाले. मला होता 200 रुपये रोज दिला होता, 800 रुपये कट झाले. 800 रुपये कट झाले. यांनी डिमांड ठेवली की तुम्हाला 1 महिना काम करावं लागेल, आम्ही तुमचे 5000 घेऊ. 5000 काय घेऊ? 5000 रुपये कटले. महिनाभर घरून डब्बा आणला, इथं खाल्ला. आईने त्याच्याकडून उसने पैसे घेऊन मला इथं कामाला पाठवलं. आई म्हणे भाऊ पेमेंट किती झालं? म्हटलं आई 200 रुपये. किती सांगितलं? 200 रुपये. आई भाऊ आई सांगते की घरीच काम कर, तिथं जाऊन काय 200 रुपये आणतो? नाही आई, आपल्याला कुठलं तरी भवितव्य होणार आहे, काहीतरी कुठल्या तरी आशेने कर. तेव्हा पोरांनी आंदोलन केलं. आपले आमदार साहेब म्हणताय की तुम्हाला कंपनी घरी घ्यायला आली नाही, घरी घ्यायला नाही. माझ्या मातीत कंपनी झाली, माझ्या घरी कंपनी झाली, मला कोण घरी घ्यायला नाही. आता या तुम्ही मतदान मागाल घरी, मी तोंडावर बोलल. आमदार म्हणतात की घरी घ्यायला बोलतो. मी कुठल्या पक्षाचा नाही, मी साधारण व्यक्ती आहे. आपले आमदार साहेब सगळ्यांसमोर म्हणताय तुम्हाला घरी घ्यायला आले नाही. तिकडे ते म्हणताय तुम्ही कोणाचाही झेंडा आणा, आम्ही कोणाला घाबरत नाही. आमचे भैया सुपरवाइजर साहब जी जाने दो, हम 10 लाएंगे और 10 लाएंगे, हम एक का काम तो करो. समजले? एवढे रुबाबाने बोलता जसे त्यांच्या घरी आम्ही कामाला गेलोय. 6000 पगार आले. आमदार आले, आपले मालक आले, तुम्हाला 12 घंटा ड्युटी करावं लागेल, नाही तर कंपनी सोडून द्या, आम्हाला गरज नाही. कमाले. अरे मला 7 महिने झाले, मी 6000 वरती काम करतोय. आणि आता डायरेक्ट तुम्ही म्हणता की 12 घंटे. कशाबद्दल मान्य करू मी 12 घंटे? 12 घंटे पाहिजे असेल तर मला आजच परमनंट लेटर द्या आणि 25,000 पगार द्या, जसं भैयांना देत आहे. मी बाहेर करू, मी बाहेर डायरेक्ट सांगेन मी कंपनी शिवाय काही काम करू शकत नाही. 12 घंटे इथं ड्युटी करायची, सकाळी 7ला यायचं, संध्याकाळी 7ला यायचं, 1 तास घरी जायला लागतो. काय करायचं आम्ही पोरांनी तरी? तुम्ही एवढे जण जमले नियोजन असं मला तरी वाटतं की काहीतरी. काल परवा इथं माझ्या सर्व मित्रांनी कंपनीतल्या आंदोलनाने काहीतरी मोर्चा केला. त्याच्या पलीकडे जाऊन एक कंपनीच्या डायरेक्टर वित्त मित्तल साहेब असतील किंवा त्यांचे चिरंजीव असतील, मुळात त्यांचा चिरंजीव म्हटल्यानंतर कस काय डायरेक्टर बनला? त्याला खडकीच्या लोकांना भेटायला टाइम नाही, तालुक्यातल्या लोकांना भेटायला टाइम नाही, आणि असा डायरेक्टर इथं मला वाटत नाही येतो कसा आणि जातो कसा. दादा मी तुमच्या माध्यमातून आज वाट मोकळी झाली बोलायला. पोलीस प्रशासन आहे, त्या दिवशी बंदोबस्त होतं. आज मी सर्वांना एकच इशारा देऊ इच्छितो माझ्या खडकीच्या बांधवांकडे, हा मयंक मित्तल येतो 4 व्हीलरनी आणि याची वागणूक राहिली अशी तर आज जाईल ॲम्ब्युलन्सनी. कारण की दादा दुसरी गोष्ट अशी की एक अमुक सर्व्हिसेस कुठला आहे ते मला माहित नाही. इथं कुठला तरी कॉन्ट्रॅक्ट चालू आहे कुठल्या तरी प्रतिनिधीचा. आता या प्रतिनिधीने काय केलं त्या दिवशी? सर्व्हिसेस
तुझा हा मोकळाच काय, मी पुढे अजून सर्व काही मोकळं बोलतो. वुमन सर्व्हिसेस हा विषय असा आहे दादा, हा आमदार त्या दिवशी आला आणि कुठल्या तरी ते 5-10 पोरांना सांगून गेला की वुमन सर्व्हिसच्या पोरांना 15 तारखेला मी परमनंट लेटर देतो. अरे तुझा कॉन्ट्रॅक्ट आणि माझे कडकीचे आणि तालुक्याचे पोरं काय बिगर कॉन्ट्रॅक्टचे म्हणून त्यांना कोणी वारच नाही काय? तुझ्या कॉन्ट्रॅक्टचे पोरं परमनंट होते त्यांचंही काही दिरपत, तुझ्या कॉन्ट्रॅक्टच्या पोरांमुळे तू परमनंट आहे का? दादा यांनी इतकी बेकारी जोड बांधली. आज कंपनीत प्रश्न असा उद्भवलाय की वुमन सर्व्हिसचे मुलं आणि वाउचरवरचे मुलं हे एकमेकांशी बोलायला तयार नाही. उद्या इथं काहीतरी त्या दोघी ग्रुपमध्ये काही भांडण झालं, काही मोठा काही उद्रेक निर्माण झाला तर कंपनीचा मालक काय त्यांना दवाखान्याच्या खर्चापासून तर त्यांची विमा पॉलिसी काढणार आहे का? आणि या वुमन सर्व्हिसला माझं सांगण्याचं एकच तात्पर्य आहे, आजपर्यंत ना आमच्या खडकीचे मुलं कधी घाबरले नाही. आणि ऐकलंय दादा की यांच्याबद्दल कधी काही कोणी बोलायला गेलं की खोटे गुन्हे तालुक्यात दाखल होतात. आज सचिन टुबे राजू दादांच्या नेतृत्वाखाली एक खडकीचा ग्रामस्थ म्हणून इथं बोलतोय. आयुष्यात खडकीचे लोक कधी कोणाला घाबरले नाही आणि आता राजू दादांचा आशीर्वाद पाठीशी आहे, तर यालाच काय याच्या बापाच्या बापालाही घाबरणार. थोडीफार सुरुवात देखील झाली, नंतर काय झालं मला माहित नाही. एक 20 मिनिटामध्ये राजू दादा आता बोलतीलच, जास्त वेळ आपला घेत नाही. हळूहळू तिथे असलेले उच्च पदावरचे महाराष्ट्रीयन अधिकारी हळूहळू काढण्यात आले, बाहेरचे आले. कोणीतरी सिन्हा आला, कोणीतरी राव आला, कोणीतरी जैनाम आला आणि हळूहळू रंग दाखवायला यांनी सुरुवात केली. या ठिकाणचे पोरांना गेटवर रिझ्यूम घेतले जात नाही, मध्ये बसून ठेवलं जातं, कळवतो सांगितलं जातं. इंटरव्ह्यू घेतला तरी तुम्ही फेल झाले सांगितलं दिली. का रे बाबांनो, का तुम्ही असं करताय, विनंती केली, पण हे आम्हाला टोलवत होते. मग आम्ही याचा शोध घेतला. यांना कमी पगारामध्ये जास्त तास काम करायसाठी फर्जी सर्टिफिकेट असलेले, फर्जी डिग्री असलेले असे कर्मचारी यांना उपलब्ध व्हायला लागले आणि माझ्या स्थानिक बेरोजगारावर इथेच अन्यायाला सुरुवात झाली. मित्र, तो अन्याय या ठिकाणी हाणून पाडण्यासाठी आजचं आंदोलन होत आहे. अरे इथं 12वी वाल्याला काम आहे हेल्परचं, इथे ग्रॅज्युएट वाल्याला काम आहे, इथे कॉमर्स वाल्याला काम आहे, इथे आर्ट वाल्याला काम आहे, इथे ITI ला काम आहे, इथे फिटरला काम आहे. माझ्या तालुक्यामध्ये काल आज सकाळी एक पत्रक वाचलं, सन्माननीय म्हणतायत त्यामध्ये पात्रता असलेल्या युवकांना घेताय. मी विचारतो, काय माझ्या तालुक्यातल्या युवकांची पात्रता नाही आहे? यांचे काय ITI सर्टिफिकेट काय बोगस आहे? यांचे काय ग्रॅज्युएट बोगस आहेत? अरे हे अत्यंत पात्र आहेत, पण तुम्ही यांना डावलतायत. कारण बाहेरून कमी पगारात तुम्हाला गुलामासारखे लोक या ठिकाणी मिळायला सुरुवात झाली. आणि म्हणून मित्र, या ठिकाणी आंदोलन आम्ही करतो. स्थानिक मला डोके गुरुजींनी सांगितलं 104 लोकांपैकी 65 लोकांना अजून मोबदला मिळालेला नाही. मागच्या काळात कोर्टाचा निकाल लागला, मंडळी अपिलात गेलेली आहे आणि हे सांगतात मी वाढीव मोबदला मिळवला. का दिशाभूल करतायत? म्हणून लोके नावाचा माझा एक तरुण त्या खडकीमध्ये आम्ही गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, कॉलेजमध्ये आम्ही गेलो तिथं निवेदन दिली. का रे बाबांनो, का तुम्ही असं करताय, विनंती केली, पण हे आम्हाला टोलवत होते. मग आम्ही याचा शोध घेतला. यांना कमी पगारामध्ये जास्त तास काम करायसाठी फर्जी सर्टिफिकेट असलेले, फर्जी डिग्री असलेले असे कर्मचारी यांना उपलब्ध व्हायला लागले आणि माझ्या स्थानिक बेरोजगारावर इथेच अन्यायाला सुरुवात झाली. मित्र, तो अन्याय या ठिकाणी हाणून पाडण्यासाठी आजचं आंदोलन होत आहे. अरे इथं 12वी वाल्याला काम आहे हेल्परचं, इथे ग्रॅज्युएट वाल्याला काम आहे, इथे कॉमर्स वाल्याला काम आहे, इथे आर्ट वाल्याला काम आहे, इथे ITI ला काम आहे, इथे फिटरला काम आहे. माझ्या तालुक्यामध्ये काल आज सकाळी एक पत्रक वाचलं, सन्माननीय म्हणतायत त्यामध्ये पात्रता असलेल्या युवकांना घेताय. मी विचारतो, काय माझ्या तालुक्यातल्या युवकांची पात्रता नाही आहे? यांचे काय ITI सर्टिफिकेट काय बोगस आहेत? यांचे काय ग्रॅज्युएट बोगस आहेत? अरे हे अत्यंत पात्र आहेत, पण तुम्ही यांना डावलतायत. कारण बाहेरून कमी पगारात तुम्हाला गुलामासारखे लोक या ठिकाणी मिळायला सुरुवात झाली. आणि म्हणून मित्र, या ठिकाणी आंदोलन आम्ही करतो. स्थानिक मला डोके गुरुजींनी सांगितलं 104 लोकांपैकी 65 लोकांना अजून मोबदला मिळालेला नाही. मागच्या काळात कोर्टाचा निकाल लागला, मंडळी अपिलात गेलेली आहे आणि हे सांगतात मी वाढीव मोबदला मिळवला. का दिशाभूल करतायत? म्हणून लोके नावाचा माझा एक तरुण त्या खडकीमध्ये आम्ही गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, कॉलेजमध्ये आम्ही गेलो तिथं तरुण भेटले, पाहून ते गुजरात आंबूच्या ते बी गेटवर थांबावं लागलं पोरांना.
ते मध्ये येऊ दे ना. अरे बापरे, मला समजत सुरक्षा गार्ड पण नाही आमचे. आम्ही काय चोर आहेत का? भामटे आहेत या तालुक्यातले पोरं आणि लोक या ठिकाणी का नाही आम्हाला? आणि म्हणून हा आवाज तुमचा आपला यांच्यापर्यंत जाण्याच्यासाठी आज या ठिकाणी आपण हे आंदोलन करीत आहोत. मित्र, गुजरात अंबुजा ते चितलांगे, भारत वायर रोपचे मित्तल जिथं असतील तिथं मी सांगू इच्छितो, 40 गाव की युवकों की ये तो खाली झाकी है, अरे अभी तो असलियत बाकी है, खाली झाकी है. MIDC ची स्थापना च्या माध्यमातून तालुक्यातल्या तरुणांच्या हाताला काम मिळावं हे स्वप्न सातत्याने त्या ठिकाणी कैलासवासी अनिलदादा देशमुख साहेबांनी त्या ठिकाणी पाहिलं. तसे प्रयत्न देखील झाले, याचे आपण सगळे साक्षीदार आहोत. त्यानंतर 2009 साली आपण सगळ्यांनी या तालुक्याची सेवा करण्याची संधी दिली. आणि या सगळ्या परिस्थितीत कृपया इकडे जरा सगळे इकडे वा. की MIDC या ठिकाणी कार्यान्वित व्हावी, चांगले उद्योजक, मोठे उद्योजक या ठिकाणी यावे आणि तालुक्यातील माझ्या अनेक बेरोजगार बांधवांना त्या ठिकाणी काम मिळावं म्हणून आपण सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने ही 40 गावची MIDC त्या ठिकाणी कार्यान्वित झाली. मोठे उद्योजक व भारत वायर रोप सारखा प्रोजेक्ट असेल, गुजरात अंबुजा एक्सपोर्टचा प्रोजेक्ट असेल, आणि मग काही तरुण 40 गाव तालुक्यातले एकत्र येऊन त्यांनी स्थापन केलेले छोटे मोठे उद्योग असतील, असे किमान 30-40 उद्योग या परिसरामध्ये सुरू झाले. आणि मग सगळ्यांनाच आपल्याला वाटायला लागलं की इथल्या तरुणांना त्या ठिकाणी काम मिळेल आणि बेरोजगारीचा प्रश्न काही प्रमाणात कमी होईल. माझ्या आधी माझ्या अनेक सहकाऱ्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केल्या. आज सकाळी त्या ठिकाणी सांगितलं गेलं की एक पेपर मध्ये एक पॉम्पलेट आलं, त्याचा खुलासा संजीव रितसर व्यवस्थितरित्या देणार आहे. तत्पूर्वी जर आम्ही या बेरोजगार तरुणांच्या हक्काचा लढा या ठिकाणी उभा करतोय, पोटात दुखायचं कारण काय? त्यांना झोप लागत नाही हो. घ्यायचं नाही. एकच वादा. पण किमान ज्यांच्या बिचाऱ्यांच्या जमिनी या ठिकाणी गेल्या, हे आज अनेक तरुण सहकारी जे बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला काम मिळावं, स्थानिकांना प्राधान्य द्यावं, ही अपेक्षा जर आम्ही कुठेतरी बाळगली तर एवढं गडबड व्हायचं कारण काय? आणि म्हणून या सगळ्या याच्यात
हे उद्योजक ज्यावेळेस या ठिकाणी आले, इथे मूलभूत सुविधा पुरवण्याचं काम प्रामुख्याने आम्ही त्या ठिकाणी सातत्याने केलं. इथल्या रस्त्यांचे टेंडर्स सुद्धा त्या काळामध्ये झाले. वीज उपकेंद्र त्याच्या कामाची सुरुवात त्या ठिकाणी झाली. आणि या ठिकाणी अनेक उद्योजक येत असताना सातत्याने प्रयत्न होता की मोठे प्रकल्प या ठिकाणी यावेत, की जेणेकरून आपल्या चाळीसगावच्या तरुणांना या ठिकाणी काम मिळेल. त्यांच्या माध्यमातून ह्या चाळीसगावचं नाव देश पातळीवर जाईल आणि मग एक चांगल्या सुविधा आपल्या तालुक्यामध्ये निर्माण होईल. पण मला आपण सांगा, 3 वर्षात किती उद्योजक आपल्या चाळीसगाव तालुक्यात आले? बरं, जे आहेत बिचारे त्यांना दमदाटी करायची, दडपशाही करायचा प्रयत्न करायचा आणि मग स्वतःच्या नातेवाईकांना लेबर कॉन्ट्रॅक्ट देऊन या बिचाऱ्या तरुणांच्या पगारामध्ये कमिशन खायचं. काय खरं तर या ठिकाणी आमचं एवढंच म्हणणं आहे, आपण सगळे आले स्थानिक प्रकल्पग्रस्त जे काही आहेत, कारण आमच्या खडकी शिवारातल्या अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील अजून मोबदला माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न चालले. त्या अपिलात सुद्धा त्या ठिकाणी गेलेले. तो खरं तर आपण शासन स्तरावर त्या ठिकाणी हे करू. या सगळ्या ह्याच्यात ज्या ज्या काही मागण्या आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला देतोय, क्या कंपनी में अपना इसमें से रोड है क्या, कोई अप्रोच रोड? नहीं, त्यांचा हा सर्व मागे सारखा कंपनीची इकडे घे, सगळे माणसं दिसू द्या. तुम्ही एका बाजूला कंपनीचे, एका बाजूला राष्ट्रवादीचे, यांना घ्या ना, एका बाजूला घ्या. तुम्ही मागे सारखा, थोडं दोघी जण मागे सारखा. कंपनीची माणसं होती निवेदन. हा चला जाऊ द्या, थोडं पुढे लोकांना पुढे थोड़ा मागे जरा भेटत. बस बस बस. ए बंटी मागे जरा, बंटी मागे जरा. दादा पुढे सारखा दादा. आवाज घुमू द्या थोडा. आपको यहाँ पे हमने अभी एक निवेदन दिया हुआ है और ये निवेदन के हिसाब से हमने कुछ मांगे आपके सामने रखी. उसके बारे में आप आपके प्रशासन से पूरी चर्चा करके जो भी कोई स्थानिक है, ज़्यादा से ज़्यादा स्थानिकों को यहाँ पर आने देना है. उनके बारे में उनको आपके ऊपर सोचना है कि पूरी जो कोई मांगे हैं यहाँ पे हमने लिख के दिए
अब उस बारे में पूछ लो। और आपके इससे अभी मेरे ख्याल से मैं ज़रूर जो है बात करूंगा। और जैसा कि भारत वायरोप ने आप सभी को जो है यहाँ के जो भी लोकल हैं हमेशा जो है सहयोग किया है, दादा को भी सहयोग किया है, इस पूरे गांव को सहयोग किया है। आगे भी जो है हम लोग ये जो है आप लोगों को आश्वासन देते हैं कि कंपनी जो है हमेशा आप लोगों के साथ है और पूरा जो है सहयोग मिलेगा। और इसकी जो है हम लोग प्रशासन से चर्चा करेंगे और आप लोगों को जो है जल्दी से जल्दी जो है ये जो है मैं नहीं एक बार जो है मैं प्रशासन से बात करें तो जल्द से जल्द जो है आप लोगों को हम लोग जो है बता देंगे। या किमान वेतन श्रेणीनुसार कामगारांना पगार द्यावा, सर्व कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या कामगारांच्या पूर्ण करून द्याव्यात। स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या देखील त्या ठिकाणी आम्ही मागणी केली की त्यांच्या देखील मागण्या मान्य कराव्यात। तसेच या ठिकाणी चाळीसगाव तालुक्यामध्ये ITI जे आहेत त्यांना या ठिकाणी अप्रेंटिससाठी केंद्र उपलब्ध करून द्यावे, अशा इतर विविध मागण्यांचं निवेदन या धडक मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी दोघं कंपनीच्या प्रशासनाला दिलेलं आहे। त्यांना 8 दिवसाचा कालावधी देखील दिलेला आहे। त्यांनी या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, जेणेकरून या तालुक्यातील बेरोजगार तरुण नोकरीपासून वंचित राहणार नाही। जे कामगार आतमध्ये काम करत आहेत त्यांना देखील वेतन श्रेणी किमान वेतन श्रेणीनुसार पगार त्यांना मिळावा, या सर्व मागण्यांचे निवेदन दिलेले आहे। 8 दिवस त्या मागण्यांचा आम्ही पाठपुरावा करून वाट बघू। त्यानंतर जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर याहीपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी धडक मोर्चा आणून गेट बंद आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल, असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मी आपल्याला सांगतो। मुळात महत्त्वाचा विषय 8 घंटे का 12 घंटे आयोजित झालं। आज महाराष्ट्रामध्ये बंदी होता तरी मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने तरुण उपस्थित राहिले, त्यांचे या निमित्ताने मी आभार मानतो। आमचे तालुक्यात दिनेश पाटील आम्ही सर्वजण संबंध तालुक्यावर आजूबाजूच्या परिसरात आणि शाळा कॉलेजेसमध्ये फिरलो आणि या ठिकाणी मोठा प्रतिसाद तरुणांचा मिळाला। आमचे नेते राजूदादा देखील आज या ठिकाणी आमचे सर्व सहकारी उपस्थित राहिले। आमची एकच मागणी आहे की स्थानिकांनाच रोजगार मिळाला पाहिजे। या ठिकाणी स्थानिक ॲप्लिकेशन आलेल्यानंतर 12वीचा असो, ग्रॅज्युएट असो, ITI असो, डिप्लोमा असो, त्यांची एक आलेल्या रिझ्यूमची लिस्ट लागली पाहिजे 1 तारीख ते 15 तारखेच्या दरम्यान। आणि त्यानंतर त्यातून क्रमाक्रमाने ज्याची पहिले रिझ्यूम आला त्याला पहिले बोलवायचं, त्यांच्या इंटरव्ह्यूज झाल्या पाहिजे, त्या कॅटेगरीप्रमाणे भरती झाली पाहिजे। एकही बाहेरचा या ठिकाणी रोजगार दुसऱ्याला दिला जाता कामा नये। पाणी आमचं, वीज आमची, जमीन आमच्या तालुक्याची, बाहेरच्यांना रोजगार द्यायचा अजिबात नाही। यासाठी आंदोलन आम्ही या ठिकाणी केलं आहे। त्याप्रमाणे 12 घंटे ड्युटी करायला लावतात, ती 8 घंटे, सकाळी 7ला आलेला संध्याकाळी 7ला जाईल आणि 6000 रुपये घेईल, हे चालणार नाही। 8 तासाची ड्युटी या ठिकाणी झाली पाहिजे, ही देखील दुसरी मागणी आहे। आणि प्रशासनाने जर या येत्या काळामध्ये या कंपन्यांचे ऐकलं नाही तर माननीय नामदार धनंजय मुंडे, राजूदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक मोठं आंदोलन या ठिकाणी निश्चितपणे उभारणार आहोत, याची नोंद संबंधित कंपन्यांच्या प्रशासनाने घ्यावी। या कामामध्ये आमचे दिनेश पाटील यांनी अत्यंत मोठी भूमिका घेतली, त्यांच्यासमवेत मिलिंद शेलार, शांभाऊ देशमुख, मंगेशजी पाटील, भगवान बापू हे देखील आमचे मिलिंद शेलार घेतलं, हे सर्वजण त्या ठिकाणी अत्यंत मेहनत आम्ही घेतली। आमचे तरुण कार्यकर्ते शिवसागर, त्यानंतर अमोल चौधरी, शुभम पवार, भूषण पाटील, यज्ञेश बाविस्कर या मंडळीने अत्यंत तरुणांनी मेहनत घेतली, त्यांचेही सर्वांचे, निखिल देशमुख त्यांचेही सर्वांचे आम्ही या ठिकाणी आभार मानतो।